नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA तृतीय वर्षातील भारताचा भूगोल हा जो काही आपला पेपर आहे, हा भूगोलाचा पेपर या ठिकाणी बघणार. मित्रहो, BA TY किंवा BA थर्ड इयर पाचव्या सत्रामध्ये हा आपला पेपर आहे भारताचा भूगोल. आणि या भारताचा भूगोलाचा म्हणजे जिओग्राफी ऑफ इंडिया या पेपरचा आज आपण विचार करणार. मित्र, गेल्या काही तासिकेपासून आपण भारताच्या भूगोलाचा या ठिकाणी अभ्यास करतो. आणि भारताच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण भारताचं स्थान, विस्तार, भारताचे शेजारी राष्ट्र, त्यानंतर प्राकृतिक भूमी जी काही आहे भारताची प्राकृतिक रचना, त्यामध्ये मग भारतीय द्वीपखंडाची निर्मिती आणि उत्क्रांती याबद्दलही बघितलं. आणि त्यानंतर भारताची भूरचना किंवा भारताची प्राकृतिक विभाग कशी आहे हे बघण्याचा प्रयत्न आपण मागील तासामध्ये केला होता. आणि मागील तासामध्ये भारताची असणारी प्राकृतिक रचना बघत असताना आपण पाहिलं की 5 विभाग भारताच्या प्राकृतिक रचनेचे हे या ठिकाणी निर्माण झालेले आहे. त्यामध्ये उत्तरेकडील हिमालय पर्वत, त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्यानंतर भारतीय पठारी प्रदेश, त्यानंतर किनारपट्टीचा मैदानी प्रदेश किंवा किनारी मैदानी प्रदेश, जो काही समुद्र किनारी भाग लाभलेला आहे, त्यामुळे जे काही समुद्र किनारी प्रदेश निर्माण झालेला आहे मैदानी, त्याचा विचार. आणि त्यानंतर भारतीय बेटे की महासागरांमध्ये या ठिकाणी जी काही भारताला बेटे लाभलेली आहे, ती ही एक वेगळ्याच प्रकारची प्राकृतिक रचना या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने 5 विभाग हे आपण भारताच्या प्राकृतिक रचनेचे केले आहे, की ज्याला आपण प्राकृतिक विभाग किंवा स्वाभाविक विभाग असं म्हटलेलं आहे. त्यापैकी आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश किंवा पर्वतीय भागाचा या ठिकाणी आपण विचार करतोय. आणि त्याही मध्ये आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचा विचार करत असताना प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की या उत्तर भागामध्ये हा जो काही उत्तर भाग आहे भारताचा, या उत्तर भागामध्ये जी काही पर्वतीय रचना आपल्याला आढळते, ती पर्वतीय रचना प्रामुख्याने हिमालयीन पर्वतरांग आहे, की जिची निर्मिती आपण कशी झालेली आहे ते बघितलं की ही हिमालयीन पर्वतरांग आहे. आणि मग या हिमालयीन पर्वतरांगेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस प्रामुख्याने फक्त या भारताच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला ही हिमालयीन पर्वतरांग जी पश्चिमेपासून पूर्वेकडे पसरलेली आहे आणि काही भागामध्ये ती उत्तरेपासून दक्षिणेकडे देखील पसरलेली आहे. आणि म्हणून तिचा एक व्यवस्थितरित्या अभ्यास करता यावा म्हणून आपण या उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचे 2 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. एक म्हणजे हिमालय पर्वतरांग, हिमालय पर्वत, आणि दुसरं म्हणजे पूर्वांचल. या 2 पद्धतीने आपण या हिमालय पर्वत रांगेचा अभ्यास करणार आहोत, की जी भारताच्या उत्तर भागामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये येते. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण त्याचा विचार करतो त्यावेळेस प्रामुख्याने या हिमालय पर्वत रांगेचा देखील व्यवस्थितरित्या हिमालय पर्वताचा देखील व्यवस्थितरित्या अभ्यास करता यावा यासाठी ज्या काही 3 अशा स्पष्ट
रांगा या ठिकाणी हिमालय पर्वताच्या आपल्याला दिसून येतात। या 3 रांगांचा व्यवस्थित अभ्यास आपण हिमालय पर्वत म्हणून या ठिकाणी करतो। आणि मग या 3 रांगा दक्षिणेकडून उत्तरेकडे जर आपण गेलो तर या 3 रांगा ज्या आपल्याला हिमालय पर्वताच्या दिसून येतात त्यापैकी पहिली रांग की जी आपण या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न मागील तासामध्ये केलेला आहे तो आहे शिवालिक रांग। शिवालिक टेकड्या किंवा शिवालिक रांग या ठिकाणी आपण अभ्यासली। त्यानंतर दुसरी जी काही रांग आपण या ठिकाणी अभ्यासली ती म्हणजे मध्य हिमालय किंवा त्यालाच आपण हिमाचल असे देखील म्हटले आहे। हिमाचल असे देखील म्हटले आहे। मध्य हिमालय किंवा हिमाचल। मग ज्यावेळेस आपण हिमालय पर्वत रांगेचा अभ्यास हिमालय पर्वताचा अभ्यास करतोय हिमालय पर्वतीय प्रदेशाचा ज्यावेळेस अभ्यास करतोय त्यावेळेस प्रामुख्याने या 3 रांगा आपल्याला दिसतात आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पहिली जी रांग आपल्याला लागते ती म्हणजे शिवालय टेकड्या या ठिकाणी लागतात। आणि मग या शिवालय टेकड्यांचा आपण विचार केलेला आहे की जिची साधारणतः रुंदी ही 15 किलोमीटर पासून तर 50 किलोमीटर पर्यंत रुंद असणाऱ्या या शिवालय टेकड्या आपल्याला दिसतात। पश्चिम भागामध्ये निश्चित आहे जसं आपण पूर्वेकडे जाऊया त्या काही ठिकाणी आपल्याला खंडित झालेल्या दिसून येतात। अशा पद्धतीने या शिवालय टेकड्या आणि पश्चिम भागामध्ये यांची रुंदी शिवालय टेकड्यांची रुंदी ही कमी झालेली आपल्याला दिसून येते। अगदी आपण बघितलं की या ठिकाणी या भागामध्ये निश्चित 50 किलोमीटर पर्यंत शिवालय टेकड्यांची जी काही रुंदी आहे ती आहे। मात्र जसं आपण पुढे जाऊ अरुणाचल प्रदेशमध्ये तसं साधारणतः 15 किलोमीटर पर्यंत या शिवालय टेकड्यांची रुंदी आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या ज्या काही शिवालय टेकड्या आहेत त्या शिवालय टेकड्यांचं वैशिष्ट्य देखील आपण मागील तासामध्ये बघितलंय की या शिवालय टेकड्यांवर खास करून पानझडी प्रकारची उष्णकटिबंधातील पानझडी प्रकारची वने ही आपल्याला या ठिकाणी आढळून येतात। त्यानंतर दुसरा जो काही भाग आपण मध्य हिमालयाचा किंवा हिमाचलचा बघितला तो मध्य हिमालयाचा किंवा हिमाचलचा भाग बघत असताना आपण मध्य हिमालय म्हणजेच शिवालय टेकड्यानंतर येणारी जी काही पर्वतरांग आहे हिमालयाची तिला आपण मध्य हिमालय किंवा हिमाचल असं म्हणतो। त्याचे कारण असं की त्या ठिकाणी या टेकड्यांची सरासरी उंची आपण जर शिवालय टेकड्यांची सरासरी उंची जर बघितली तर आपल्याला असं दिसतं की 1000 ते 3000 मीटरच्या दरम्यान आहे। म्हणजे साधारणतः काही ठिकाणी सरासरी उंची 1000 मीटर पर्यंत आहे तर काही ठिकाणी ही 1500 मीटर पर्यंत आपल्याला या शिवालय टेकड्यांची उंची ही आपल्याला दिसून येते। परंतु ज्यावेळेस आपण मध्य हिमालयाचा विचार करतो त्यावेळेस मध्य हिमालयाची किंवा हिमाचलची जी काही पर्वतरांग आहे या पर्वतरांगेची सरासरी उंची 3500 ते 5000 मीटर पर्यंत उंच असणाऱ्या या टेकड्या किंवा या ही पर्वतरांग हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसून येते। या पर्वतरांगेची देखील रुंदी जर आपण बघितली तर साधारणतः 60 किलोमीटर पासून तर 80 किलोमीटर पर्यंत रुंद असणारी ही पर्वतरांग मध्य हिमालयाची ही या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मध्य हिमालय आणि शिवालय टेकड्यांच्या दरम्यान जो काही गाळाचा प्रदेश निर्माण झालेला आहे त्याला आपण जे काही वाळूच्या टेकड्या निर्माण झालेल्या आहेत जे काही वाळूचं संचयन त्या ठिकाणी झालेलं आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काही थंड हवेची ठिकाणं देखील निर्माण झालेली आहेत। त्यामध्ये मग प्रसिद्ध असणारा सिमला असेल किंवा त्या ठिकाणी काही डोन निर्माण झालेले आहेत। ते डोन जर आपण बघितले तर प्रामुख्याने डेहराडून असेल यासारखे डोन देखील त्या प्रदेशामध्ये डोन म्हणजे टेकडी
या अर्थाने किंवा गाळाचं सपाट असं मैदान या अर्थाने जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे तून या भागामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। आणि या भागामध्ये हा जो काही मध्य हिमालयाचा दक्षिणेकडील भाग आहे त्यावर प्रामुख्याने आपल्याला चीर, देवधर, ब्लू पाईन, ओक यासारखी वृक्ष आढळतात, सदाहरित वृक्ष आढळतात। तर 25 जवळपास 2400 ते 3000 मीटर उंचीवर प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी सूचीपर्णीय अरण्याचा भाग किंवा अरण्य वृक्ष देखील या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात। म्हणजे उंचीनुसार या ठिकाणी 3 प्रकारच्या वृक्षांचे प्रकार आपल्याला या मध्य हिमालयाच्या असणाऱ्या पर्वतरांगेवर या ठिकाणी आपल्याला आढळून येतात। अशा पद्धतीने आपण मागील तासामध्ये मध्य हिमालय पर्वतरांग देखील या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला होता। आज आपल्याला जी रांग अभ्यासायची आहे पर्वतरांग ती आहे हिमाद्री किंवा जिला आपण बृहद हिमालय असे म्हणतो। हिमाद्री किंवा बृहद हिमालय ही हिमालयाची अतिशय उत्तरेकडील रांग आहे। ही जी रांग आहे ही हिमालयाची सगळ्यात उत्तरेकडील असणारी रांग पर्वत रांग आहे। आणि ही पर्वतरांग या पर्वतरांगेचं वैशिष्ट्य म्हणजे की सरासरी या रांगेची किंवा या पर्वताची या ठिकाणी या पर्वतरांगेवरील असणारे जे काही उंच शिखरे आहेत या सर्वांची उंची जवळपास 6000 मीटर पेक्षाही जास्त असलेली आपल्याला दिसते। सरासरी 6000 मीटर उंचीची ही पर्वतरांग आपल्याला या ठिकाणी आढळून येते आणि हिची रुंदी देखील जास्त आहे। ही पर्वतरांग रुंद देखील तेवढीच आहे, साधारणतः 120 किलोमीटर पासून तर 200 किलोमीटर पर्यंत रुंद असणारी ही पर्वतरांग जिला आपण हिमाद्री किंवा बृहद हिमालय असं म्हटलेलं आहे। अशा पद्धतीने बृहद हिमालय किंवा हिमाद्री ही असणारी पर्वतरांग ही या ठिकाणी आपल्याला दिसते। या पर्वतरांगेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ही जी काही पर्वतरांग आहे ही पर्वतरांग आणि या पर्वतरांगेवरील असणारी शिखरं ही 12ही महिने बर्फानं आच्छादलेली असलेली आपल्याला दिसून येतात। कारण इतक्या उंचीवर असल्यामुळे त्या ठिकाणी उंचीचा परिणाम होऊन त्या ठिकाणी अगदी या पर्वतरांगेवर बर्फाचं आच्छादन असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसते। या रांगेच्या अंतर्गत भागामध्ये अंतर्गत भागाचा जर आपण विचार केला तर अति पुरातन अशा खडकापासून ही रांग बनलेली आहे। त्यात ग्रेनाइट, नीज आणि शिस्ट या खडकांचा समावेश होतो। मित्रहो, ज्यावेळेस हिमालय पर्वताची निर्मिती होत होती त्यावेळेस ज्या काही पर्वतरांगा सगळ्यात अगोदर तयार झाल्या, कारण हिमालय पर्वतरांगेच्या निर्मितीला देखील लाखो वर्ष त्या ठिकाणी लागली। काही 1 आणि 2 वर्षांमध्ये हिमालय पर्वतरांगा निर्माण झालेल्या नाही, यांना देखील लाखो वर्षाचा कालखंड त्या ठिकाणी लाभलेला आहे। कारण साधारणतः असं म्हटलं जातं की भारतीय जो काही पट्टा आहे, भारतीय जी काही प्लेट आहे, भारतीय द्वीपकल्पाची जी काही प्लेट आहे ही प्रत्येक वर्षी 5 ते 7 सेंटीमीटर ही उत्तरेकडे युरेशियाच्या प्लेटकडे सरकत आहे। म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की ही जी काही पर्वतरांग निर्माण होण्याची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया देखील लाखो वर्षाचा कालखंड त्या ठिकाणी लागलेला आहे। आणि त्यावरून मग ही जी काही पर्वतरांग आहे मग बृहद हिमालयाची किंवा ज्याला आपण हिमाद्री असं म्हणतो, ही
हिमाद्री पर्वतरांग ही अति पुरातन अशा खडकापासून बनलेली आहे, ज्यामध्ये ग्रॅनाइट असेल किंवा नीज असेल किंवा शिस्ट असेल अशा खडकापासून बनलेली आहे. कारण या हिमालय पर्वतरांगेची निर्मिती मुळामध्ये अगोदरच्या असणाऱ्या पर्वतरांगेपेक्षा त्याच्याही अगोदर या अगोदरच्या काही पर्वतरांगा होत्या त्यामध्ये शिवालिक टेकड्या असतील किंवा मध्य हिमालय असेल यांच्यापेक्षाही अगोदरच्या काळामध्ये या बृहद हिमालयाची किंवा हिमाद्रीची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी अति पुरातन अशा प्रकारचे खडक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या हिमालय पर्वतरांगेचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या हिमालय पर्वतरांगेमध्ये जे काही उंच शिखर आहे हे उंच शिखर हे या पर्वतरांगेमध्ये आहे. जगातील 1, 2 आणि 3 क्रमांकाचे उंच शिखर जर आपण बघितले तर बृहद हिमालय किंवा हिमालय या पर्वतरांगेवर आपल्याला दिसून येतात. जगातलं सर्वात उंच जे काही शिखर आहे ज्याला आपण माउंट एव्हरेस्ट असं म्हणतो, हे माउंट एव्हरेस्ट या हिमालय किंवा बृहद हिमालयामध्येच आहे. मात्र माउंट एव्हरेस्ट हे शिखर नेपाळ आणि तिबेट यांच्या सीमारेषेवर असलेले आपल्याला दिसून येते. निश्चित हे जगातील सर्वात उंच असं शिखर आहे. मात्र हे शिखर भारतामध्ये नाहीये, तर हे शिखर आहे नेपाळ आणि तिबेट म्हणजे आज जो चायनानं भाग घेतलेला आहे, चीनने जो काही भाग घेतलेला आहे त्यामध्ये हा शिखर खास करून आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की जे जगातील सर्वात उंच साधारणतः असं म्हटलं जातं की 8,848 मीटर 8,848 मीटर उंचीचं हे जगातील सर्वात उंच शिखर ज्याला माउंट एव्हरेस्ट असे या ठिकाणी म्हणतात. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं आणि भारतातलं पहिल्या क्रमांकाचं जे काही शिखर आहे ते आहे K2 किंवा ज्याला आपण माउंट गॉडविन ऑस्टिन असं म्हणतो. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं अत्युच्च शिखर हे देखील याच बृहद हिमालय किंवा हिमाद्री या हिमालयामध्ये आहे. काराकोरम नावाची जी काही पर्वतरांग आहे काश्मीरमध्ये, या काराकोरम पर्वतरांगेवर प्रामुख्याने हे शिखर असलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कांचनजंगा नावाचं जे काही शिखर आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं या पर्वतरांगेवरील शिखर आहे. साधारणतः 8,598 मीटर उंचीचं असणारे हे शिखर या पर्वतरांगेमध्ये आहे. त्याचबरोबर माकालो आहे, धवलगिरी आहे, मानसालू आहे, नंगा पर्वत आहे, अन्नपूर्णा आहे. यासारखी जगातील अत्युच्च शिखरे ही या बृहद हिमालयाच्या रांगेवर आहेत. परंतु यातील बहुतांश शिखरे ही नेपाळमध्ये किंवा तिबेटमध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. त्यापैकी मग K2 हे भारताचं असणारं सर्वात उंच शिखर असेल किंवा धवलगिरी असेल किंवा ही जी काही शिखरं आहे ही शिखरं मात्र भारतात असलेली आपल्याला दिसून येतात. तर मित्रहो, ही जी काही जगातील एवढी उंच शिखरं आहे की साधारणतः 8,000 मीटर पेक्षाही उंच असणारी शिखरं असल्यामुळे या शिखरांवर 12ही महिने बर्फाचं आच्छादन असतं. 12ही महिने हे शिखरे हिमच्छादित असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या शिखरांवर हिमाचं आच्छादन असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्र, अशा पद्धतीने
आपण आजच्या तासामध्ये या हिमाद्री जो काही पर्वतरांग आहे ही या हिमाद्री पर्वतरांगेचा अभ्यास या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद.